बेस्ट निवडणूक ही एक घटक चाचणी होती आणि महायुती यात उत्तमरित्या पास झाली असून यावरच मुंबई महापालिकेचं भविष्य ठरणार। कितीही मोठ्या आघाड्या केल्या तरी जनता योग्य निर्णय घेणारच असा टोला आमदार अमोल मेटकरी यांनी ठाकरे बंधूंना लगावला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करताना अनेक ठोस विधानं केली। मुंबईतील बेस्ट निवडणूक, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद, ऑनलाईन गेमिंगवर केंद्राचा निर्णय, रोहित पवार, अजित पवार यांच्याबाबतची टीका, तसंच नगर मोर्चा व नथुराम गोडसे समर्थन प्रकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। दरम्यान राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य करताना मेटकरी म्हणाले की आता कोण कोणाला भेटतं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र बेस्ट निवडणुकीत झालेल्या पराभवातून काही संकेत मिळाले असावेत, त्यामुळे या भेटीचं महत्त्व नाकारता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांना आता कोणाकोणाची भेट घेत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे। शेवटी बेस्टमध्ये जो काही पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत म्हणून त्यांनी ती भेट घेतल्याचं नाकारता येत नाही। बेस्ट ही एक घटक चाचणी आहे आणि या घटक चाचणीमध्ये महायुती किंवा ज्यांनी ती लढली ती उत्तमरित्या पास झालेली आहे आणि याच्यावरच महानगरपालिका मुंबईचं भविष्य ठरलेलं आहे। सुज्ञास सांगणे न लगे असं जे म्हणतात, त्यामुळे जे सुज्ञ असतील त्यांनी यावरून समजून जावं की हा जो निकाल आहे भविष्यात महानगरपालिका मुंबई असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या असतील यामध्ये महायुतीच्या बाजूला जनमत आहे। राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात बोलताना बेस्ट असो व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असोत या लोकसभे इतक्याच महत्त्वाच्या असून राज ठाकरे मोठ्या निवडणुकांचं स्वप्न पाहत असून त्यानुसार त्यांनी रणनीती आखली असावी अशी टिप्पणी त्यांनी केली। ऑनलाईन गेमिंगवर केंद्राचा निर्णय स्वागतार्ह असून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग विरोधातील केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं मेटकरी म्हणाले। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचं, अनेक तरुणांचं ज्या ठिकाणी एक आर्थिक शोषण होतं आहे, मोठ्या प्रमाणात ही सर्कल वाढलेली आहे आणि केंद्र सरकार जर असा कायदा आणत असेल तर त्या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे। अजित पवारांविषयीचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे, त्यामुळे धर्मेंद्र यादव यांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं अजित पवारांबद्दल बोलताना आमदार अमोल मेटकरी म्हणाले। समाजवादी पक्षाचे लोक जेव्हा लाल टोपी घालून तिथे बोलत असतात त्यावेळेस साधारणपणे त्यांना प्रधानमंत्र्यांवर, सरकारवर टीका करणे हा त्यांचा उद्योग बनलेला असतो। उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा होता हा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे, त्यामध्ये यादव विद्वांना हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि जर कुठला आरोप झाल्यानंतर तो सिद्धच झाला नसेल तर हा राहतो तिकडे उत्तर प्रदेशमध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्याला गंध नसेल त्यांनी अजितदादांसारख्या नेत्यांवर बोलताना पहिल्यांदा आपली टोपी आणि आपलं तोंड पाहिलं पाहिजे आणि नंतर बोललं। दरम्यान रोहित पवार हे उगवतं नेतृत्व असून महाविकास आघाडीमध्ये त्यांना पुढे केलं जात आहे। त्यांच्यावर असलेल्या आरोपांचं निरसन झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांना नेता म्हणता येईल असं यावेळी मेटकरी म्हणाले। आता रोहित पवार हे उदयोन्मुख नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहेत। संजय राऊतांना ऐकून आता जनता कंटाळली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रोहित पवारांना पुढं केलं गेलेलं आहे आणि सातत्यानं आता काल संजय शिरसाटांच्यावर झालेला आरोप आणि म्हाडावर निघालेला मोर्चा आणि त्यांना असं वाटतं की आता ते एका मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांची वाटचाल असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपाचं पहिल्यांदा निराकरण करावं आणि नंतर नेता बनावं आणि नेता बनणं इतकं सोपं नसतं। पवारसाहेबांच्या 50 वर्षाच्या आयुष्याची कारकीर्द त्यांनी एकदा तपासावी। थोडक्यात आमदार अमोल मेटकरी यांनी आज विविध विषयांवर भाष्य करताना महायुतीची बाजू ठामपणे मांडली आणि विरोधकांना टोला लगावला।